नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 6 ऑक्टोबरला सोलापूर दौऱ्यावर. महापालिकेच्या विविध कामांचे उद्घाटन होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची माहिती. आधारशी ई-केवायसी जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली. शेतकऱ्यांनी करावी ई-केवायसी जोडणी. जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन. मंत्र्यांचा फोन आल्याने आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्कीची वेळ. झडपीच्या खोक्यानंतर आता पार्क स्टेडियम गाळ्याची सील मोहीम पुन्हा थांबली. महापालिका उद्यान विभागातील कनिष्ठ लिपिक विजय जाधव निलंबित. पालिका आयुक्तांनी चालवलेल्या कारवाईच्या मालिकेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये माजली खळबळ. आणि ऑटो रिक्षा चालकच निघाला रिक्षा चोर. तब्बल 16 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आले. MIDC पोलिसांना यश. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन 6 ऑक्टोबरला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या साऊंड अँड लेझर शोचे उद्घाटन, 4 हुतात्मा पुतळा येथील सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आणि सोलापूर महापालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानपत्र स्मृती शिलालेखाचे अनावरण यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही कामे पूर्ण झाली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आयुक्तांचे होते. मात्र सत्ता बदलानंतरही 3 महिने झाले तरी पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली नव्हती. अखेर 2 दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली आहे. विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहेत. त्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन होणार असल्याचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले. दरम्यान पार्क मैदानाच्या उद्घाटनासंदर्भात पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या मैदानाचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी करायचे किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचे या संदर्भातील निर्णय शासनाकडे सोपवल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत इंद्रभुवनच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. आधारशी ई-केवायसी जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली असून शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात ई-केवायसी झाली नाही. यामुळे मुख्य सचिव यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आधार क्रमांकाला ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. 12वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अजूनही 1,57,000 लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. केंद्र शासनाच्या धोरणानुसार योजनेतील लाभार्थ्यांचा डाटा अंतिम आणि सुनिश्चित करण्याची कार्यवाही विहित कालमर्यादेतच पूर्ण करायची आहे. सर्व पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील किंवा जवळील CSC सेंटर, आपले सेवा केंद्र किंवा स्वतःच्या मोबाईलवर ई-केवायसी करावी, असे आवाहनही श्री शंभरकर यांनी केले आहे. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची 640 कोटी रुपये कामाची निविदा
कोल्हापूरच्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीने सर्वात कमी 635 कोटी रुपये दराने भरली आहे। त्यामुळे याच कंपनीला काम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची 640 कोटी रुपये कामाची निविदा कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीने सर्वात कमी 635 कोटी रुपये दराने भरली आहे। त्यामुळे याच कंपनीला काम मिळण्याची शक्यता आहे। अखेर मंगळवारी लिफाफा खुला झाला आहे। दरम्यान लक्ष्मी कंपनीला काम दिल्यास कोर्टात जाणार असल्याचे हैदराबादच्या DNS कंपनीने म्हटले आहे। त्यामुळे आता कोर्ट कचेरीच्या नादात हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उजनी ते सोलापूर 110 किलोमीटर अंतरावर एकूण 170 MLDची पाईपलाईन घालण्यात येणार आहे। या कामासाठी सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने 801 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले होते, परंतु यापेक्षा कमी दराचे निविदा जाहीर करण्यात आली। निविदा जाहीर झाल्यानंतरच ही निविदा एका कंपनीला समोर ठेवून काढण्यात आल्याचा सूर काही कंपन्यांनी काढला होता। यावरून बराच वाद निर्माण झाला होता। यासाठी हे टेंडर सुमारे महिनाभर रखडले होते। या कामासाठी एकूण 5 मक्तेदार कंपन्यांनी निविदा भरली, यापैकी एक अपात्र ठरली। याबाबतचा अहवाल जीवन प्राधिकरणकडून जुलै महिन्यातच आला होता, मात्र मंत्रालयातून निरोप आल्यामुळे वित्तीय लिफाफा खुला झाला नव्हता। अखेर मंगळवारी स्मार्ट सिटीचे CEO त्रिंबक ढेंगळे पाटील, सहाय्यक अभियंता उमर बागवान, मुख्य वित्तीय अधिकारी मनीष कुलकर्णी यांच्या सहीने लिफाफा खुला झाला। यात सर्वात कमी दर लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा ठरला आहे। त्यामुळे याच कंपनीला काम मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान आम्ही 100 कोटी कमी रकमेने निविदा भरली होती। आमच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची विचारणा केली नाही। आम्हाला कोणत्या कारणास्तव अपात्र ठरवले याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही। आम्ही या निर्णयाविरोधात बुधवारी कोर्टात जाणार असल्याचे DNS कंपनीचे MD समीर खान यांनी सांगितले। झडपीच्या खोक्यानंतर पुन्हा पार्क स्टेडियम गाळ्यासंदर्भात मंत्र्यांचा फोन आल्याने महापालिका प्रशासनाला पुढील कार्यवाही स्थगित करावी लागल्याची ही दुसरी घटना पाहावयास मिळते आहे। यामुळे महापालिकेचे अधिकारी हतबल झाल्याचे दिसून आले। शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची सूत्रे फिरताच महापालिका प्रशासनाला मंत्र्यांचा फोन आला आणि पार्क स्टेडियम गाळे सीलची कारवाई पालिकेला थांबवावी लागली। तर जिल्हा परिषद परिसरातील अतिक्रमण असलेल्या खोक्यांवरील कारवाई देखील महापालिका प्रशासनाने थांबवली आहे। पार्क स्टेडियम गाळे थकीत भाडे वसुलीसाठी महापालिका प्रशासनाचे पथक मंगळवारी कारवाईसाठी गेले होते। मंत्र्यांचा फोन झाला आणि पुन्हा पार्क गाळ्यासंदर्भातली सीलची कारवाई सण उत्सव होईपर्यंत थांबवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हे आदेश दिले आहेत। सोलापूर शहरातील पार्क स्टेडियम येथील महापालिकेच्या गाळ्यांची थकबाकी भरण्यासंदर्भात 59 गाळेधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या। या गाळेधारकांनी आतापर्यंत गाळ्यांचे 80 लाख रुपये भाडे भरले आहे। अद्यापही या गाळेधारकांकडे एकूण 1,54 लाख रुपये थकबाकी भरणे बाकी आहे। यापूर्वीच या गाळेधारकांना 8(1)B च्या आदेशानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। गाळेधारक न्यायालयात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे। महापालिकेने 48 रुपये प्रति चौरस फूट दराने गाळे भाडे भरण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान गाळेधारकांनी 19 रुपये दराने भाडे भरले आहे। सोलापूर महापालिकेने या गाळेधारकांना थकबाकी भरण्यासंदर्भात नुकत्याच नोटिसा बजावल्या, पण सण उत्सव असल्याने महापालिकेने सहकार्य करावे अशी मागणी आयुक्तांकडे केली। शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या समवेत पार्क स्टेडियम गाळेधारकांनी महापालिका आयुक्त P शिवशंकर यांची मंगळवारी सायंकाळी पालिकेत भेट घेतली। दरम्यान यावेळी या संदर्भात आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना फोन लावण्यात आला। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिवाळी सण उत्सव होईपर्यंत गाळेधारकांना कोणताही त्रास देऊ नये या संदर्भात दक्षता घ्यावी। या प्रकरणी गाळेधारक व्यापारी यांच्याशी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री सावंत यांच्या समवेत मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे। त्यानंतरच महापालिकेने पुढील कार्यवाही हाती घ्यावी। तोपर्यंत गाळेधारकांवर कोणतीही कार्यवाही करू नये अशी स्पष्ट सूचना केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी यावेळी दिली। यावेळी गाळेधारक समितीचे केतन शहा, सतीश भोसले यांच्यासह इतर गाळेधारक उपस्थित होते। येत्या 3 महिन्यात खोके स्थलांतरित करण्यासह अनधिकृत दंडाची 50% रक्कम ताबडतोब भरण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी झडपी आवारातील खोकेधारकांना दिले आहेत।
झेडपी येथील खोकेधारकांनी ताबडतोब 50% अनधिकृत दंडाची रक्कम पालिकेकडे जमा करावी, तसेच उर्वरित रक्कम पुढील महिन्यात अदा करावी। तसेच खोकेधारकांना ही खोकी स्थलांतरित करण्यासाठी येत्या 3 महिन्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। सोलापूर जिल्हा परिषद आवारातील खोके हटविण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी हाती घेतली होती। दरम्यान मंत्र्यांचा फोन आल्याने ही कारवाई स्थगित झाल्याची मोठी चर्चा होती। त्या दिवशी महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे परगावी गेले होते। सोलापुरात आल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। दरम्यान जिल्हा परिषद आवारातील खोकेधारकांनी अनधिकृत दंडाची रक्कमही भरली नाही। त्यांना रस्त्यावर खोके थाटता येणार नाहीत। सन 2015 मध्ये कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला आहे। त्याचवेळी महापालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही। त्यानंतर कारवाई हाती घेण्यात आली। येथील खोकेधारकांनी जिल्हा परिषद प्रशासनाची चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे। त्या ठिकाणी खाली पार्किंग व वर गाळे बांधण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे असे सांगण्यात आले आहे। जिल्हा परिषद आवारातील खोकेधारकांना खोके स्थलांतरित करण्यासाठी 3 महिन्याची मुदत दिली आहे। या खोकेधारकांनी ताबडतोब अनधिकृत दंडाची 50% रक्कम महापालिकेकडे जमा करावयाची आहे। तसेच पुढील महिन्यात उर्वरित रक्कम अदा करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। सोलापूर महापालिकेच्या उद्यान विभागातील साहित्य खरेदी रजिस्टर गायब प्रकरणी कनिष्ठ लिपिक विजय जाधव यांना आयुक्त पी शिवशंकर यांनी निलंबित केले आहे। सोलापूर महापालिकेच्या उद्यान विभागातील साहित्य खरेदी रजिस्टर गायब प्रकरणी कनिष्ठ लिपिक विजय जाधव यांना आयुक्त पी शिवशंकर यांनी निलंबित केले आहे। महापालिका आयुक्तांनी सुरू ठेवलेल्या कारवाईच्या मालिकेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महापालिका उद्यान विभागात कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून विजय जाधव हे कार्यरत असताना त्यांच्याकडे उद्यान विभागातील आस्थापना विषयक आणि आदा बिलाच्या कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। उद्यान विभागाकडील आदा बिलाशी संबंधित डेड स्टॉक आणि अन्य रजिस्टर तसेच अभिलेखे अद्ययावत ठेवणे व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती। उद्यान विभागाकडे वॉर्ड वाईज निधीतून खरेदी केलेल्या साहित्याचा आढावा घेतला असता उद्यान विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या नोंदी आवश्यकतेप्रमाणे डेड स्टॉक आणि अन्य रजिस्टरला घेऊन मागील शिल्लकीसह अद्ययावत नोंदी करून ते वाटप करणे आवश्यक असताना त्यांनी त्यांच्या ताब्यातील डेड स्टॉक आणि किरकोळ साहित्य खरेदीचे रजिस्टर गहाळ केल्याचे निदर्शनास आले। रजिस्टर गहाळ असल्याने उद्यान विभागाकडून किती साहित्य उपकरणे खरेदी करण्यात आली व किती साहित्य व उपकरणाचे वाटप करण्यात आले याचा ताळमेळ घेता आला नाही। तसेच आदा बिलात जादा साहित्य खरेदी केल्याचे दर्शवून त्यानुसार जादा बिल अदा करण्यात आले आहे काय याची पडताळणीही होऊ शकली नाही। त्यांच्या या गैरवर्तनासाठी त्यांना दिनांक 14 सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। कारणे दाखवा नोटिशीस त्यांनी डेड स्टॉक रजिस्टर त्यांच्या दुर्लक्षामुळे गहाळ झाल्याचे तसेच साहित्य वाटपाचे रजिस्टर ठेवल्याचा खुलासा दिनांक 16 सप्टेंबर रोजी दिला। त्यांनी कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचवली असून त्यांच्या निष्काळजी वर्तनामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही दिसून येत आहे। त्यांच्या या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक 1979 चे नियम 3, 1 व 2 च्या तरतुदीस बाधा पोहोचली असून या सर्वस्वी जबाबदार असल्याने विजय जाधव यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे। शाश्वत विकासाच्या प्रशिक्षणाने ग्राम सुस्वराज्य व्हावे असे मत झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले आहे। आपल्या गावाची निकड काय आहे हे पाहून जर ग्रामविकास आराखडा तयार केला आणि त्यामध्ये समाजातल्या सर्वांगीण घटकांचा विचार करून प्रामुख्याने बालस्नेही, महिलास्नेही, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाची साधने याचा संपूर्ण विचार करून जर गावचा विकास आराखडा तयार केला तर तो शाश्वत ठरतो। त्यामुळे आपले गाव स्वराज्यातून सुराज्याकडे परिवर्तित होण्यासाठी मदत होते आणि हीच संकल्पना, हेच प्रशिक्षण या प्रशिक्षणातून घेऊन गावाचा विकासाचा आराखडा इतर गावांपेक्षा वेगळा कसा करता येईल याचा विचार करून आपला आराखडा तयार करावा असे प्रतिपादन दिलीप स्वामी यांनी पंचायत समिती दक्षिण सोलापूर मार्फत आयोजित सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी केले। पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने शांतीसागर मंगल कार्यालय येथे दक्षिण सोलापूरमधील सर्व सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत प्रशिक्षणाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले।
याप्रसंगी यशदाचे प्रशिक्षक महादेव बेळे, शिवाजी पवार, राजेंद्र वारगड आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी प्रशिक्षण आयोजित करण्याचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून नमूद केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन शीतल बुलबुले यांनी केले। सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अमर दोडमनी, बाबासाहेब पाटील, राजशेखर कमले, विक्रम शहा, कैलास जीदे, सचिन चव्हाण, बाळासाहेब मवाने, अविनाश गायकवाड, इस्माईल मुलानी, नरेंद्र सरवदे, रीमा पवार आदींनी परिश्रम घेतले। पोलीस घेत नाही चोरी अपहाराची तक्रार, महसूल सोबत मिळून लावला यांनी जनता विक्रीचा बाजार अशा घोषणा देत आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मंद्रुप येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर फसवून औद्योगिक बोजा चढविण्यात आला, तर सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे विषारी ताडीची विक्री। गिरणी कामगारांच्या हक्काच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री, गली गली में शोर है, पोलीस येल्लालिंग का जोर है यासह अनेक विषयांचा आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे। अनेक बेकायदेशीर विषयांची पोलखोल करण्यात येत आहे, परंतु पोलीस आणि महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही। यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन या आंदोलनाविषयी अधिक माहिती आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक ॲडव्होकेट सागर पाटील यांनी दिली। आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे सोलापूरमध्ये पूनम गेटला धरणे आंदोलनाला बसलोय आणि हेच आंदोलन आमरण उपोषणमध्ये बदलणार। प्रश्न फक्त एवढाच आहे की सोलापूरकरांचे जे बेसिक प्रश्न आहेत त्याच्यावरती महसूल आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी एकमेकाच्या हातात हात घातलेले आहेत आणि सोलापुरातले भ्रष्ट, दाढीवाले, मटकेवाले यांच्या सगळ्यांना पुढाऱ्यांसोबत भेटून सर्वसामान्यांची तक्रार घेतली जाते। जुनी मिलचा विषय होता, त्यावेळेस देखील आम्ही तक्रार केली, पोलिसांनी त्याच्यावर अर्धवट कारवाई केली, पुढे पोलीस काम करत नाहीत म्हणून पोलिसांवर आमच्या केसेस चालू आहेत। आता सध्याचे जे भ्रष्टाचार आहेत, येल्लालिंग महाराजचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्या ट्रस्टचा पूर्ण भ्रष्टाचार आम्ही पोलिसांना पाठपुरावा दिला, सगळं दिलं, समोर त्यांच्या दिलेला, पण तरी देखील ते तक्रार दाखल करत नाहीत। एक पक्षाची तक्रार दाखल होत नाही तर सर्वसामान्यांची काय हालत सोलापुरात असेल समजून घ्या। एक शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत, ह्या बांधवाच्या जमिनीवरती सुभाष देशमुख यांनी कर्ज काढलं आणि एक कर्ज सेटलमेंटमध्ये स्वतःच फेडून घेतलं। म्हणजे जमीन कुणाची? एक सर्वसामान्य भारतीय नागरिकाची, सोलापूरकराची, ज्याच्यावर कर्ज कोण काढतोय? आमदार। त्याचा वापर कोण करतात? आमदार। सेटलमेंट करतात, 16 लाख वरच्यावर खातात, मग सर्वसामान्यांनी करायचं काय? आणि डिपार्टमेंट यांच्या विरोधात कंप्लेंट घ्यायला तयार नाही आहे। पोलिसांनी आता ठरवलं पाहिजे की कुणाची नोकरी नक्की करालेत तुम्ही आणि कुणाच्या पैशावर तुमच्या पगारी निघालेत। या पुढाऱ्यांच्या पैशावर, या पुढाऱ्यांचा खर्च आणि तुमचा खर्च हे जनतेच्या पैशातून जातोय, लक्षात ठेवा। आणि जनतेचं जर तुम्ही काम करणार नसाल तर नोकऱ्या सोडून द्या किंवा घरी जाऊन बसा। जेव्हापर्यंत हे सगळे जे आम्ही विषय सांगितलेले आहेत ह्याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, आम आदमी पार्टी इथं हलणार नाही। आमचा जीव गेला तरी 72, पण हे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। जंग लड़ो बेईमानों से, अरे निकलो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, अरे पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, अरे पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। अरे भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल केजरीवाल, अरे भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल केजरीवाल, अरे लड़ेंगे लड़ेंगे, इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद, अरे पुलिस डिपार्टमेंट मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे पुलिस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे महसूल प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे महसूल प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। यावेळी आम आदमी पार्टी सोलापूरचे आनंद जाधव, प्राजक्त चांदणे, सचिन वनमाने, सुरेश ननवरे, असलम शेख, विश्वनाथ पाटील आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री रूपाभवानी मंदिराला जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर सर्वत्र खडी पडल्याने दूरवरून अनवाणी पायाने पायी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे। स्मार्ट शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था बनली आहे। त्यातीलच एक रस्ता म्हणजे रूपाभवानी मंदिराला जाणारा रस्ता होय। गेल्या अनेक दिवसांपासून तुळजापूर वेस ते रूपाभवानी मंदिर पर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले होते। हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी नागरिकांची मागणी होती। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रूपाभवानी मंदिराला दर्शनासाठी हजारो भाविक जात असतात, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिला होता।
त्यानंतर रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते, परंतु सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता डांबरीकरण करून देखील रस्त्यावर सर्वत्र खडी पडल्याने श्री रूपा भवानी मंदिरात जाणाऱ्या भाविकांना खडी टोचत असून याचा त्रास सहन करावा लागत आहे। भाविक रूपा भवानी मंदिरात अनवाणी पायाने जातात, पायात चप्पल नसल्याने पायाला खडी टोचत आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना या रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल होत आहे। दरम्यान तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी असल्याने चालण्यासाठी त्रास होत असून रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी महिलांनी केली आहे। पाचापेठ खड्डा इथून मी रूपावलीला दरवर्षी येत असते चालत, यावर्षी सुद्धा आलेली आहे। अगदी उत्साहात आम्ही येतो, परंतु रोड जे आहेत ना ते व्यवस्थित नाही आहेत आणि आता सध्या केलेत रोड, पण रूपाभवानीचा खूप खडे टोचा लागलेत पायाला। त्यामुळे विनंती आहे की सरकारने रोड व्यवस्थित करून घ्यावा। नेमकं काय परिस्थिती आहे? म्हणजे पायाला खूपच टोचा लागलेत ना खडे, आणि तिथून तिथपर्यंत मंदिरापर्यंत जायचं म्हणलं की थोडा का होईना त्रास होणार। एक तर आम्ही बिना चपलीच येतो, 9 दिवस उपवास असते आमचा। मग अशी कळकळीची विनंती आहे की डांबरी रस्ता करावा। ऑटो रिक्षा चालकच रिक्षा चोर निघाला असून त्याच्याकडून तब्बल 16 ऑटो रिक्षा जप्त करण्यामध्ये MIDC पोलिसांना यश आले आहे। ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अटक करण्यात आली आहे। त्यास अटक करून त्याच्याकडून 16 ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत। पोलिसांना 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे। सैफन इरफान यादगीर व बिलाल सलीम गदवाल दोघे राहणार गोदुताई परुळेकर घरकुल कुंभारी सोलापूर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। गुप्त बातमीदारामार्फत पोलीस नाईक चेतन रुपनर आणि सचिन भांगे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हे दोघे संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी गेले। त्यांनी सोलापूर शहर व ग्रामीण हद्दीतून विविध ठिकाणाहून ऑटो रिक्षा चोरी करून कर्नाटक येथे विक्री केली असल्याचे सांगितले। त्यांच्याकडून 16 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या असून 23,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। MIDC पोलीस स्टेशन एक खूप मोठ्या उकल या ठिकाणी केलेली आहे। मोठ्या गुन्ह्याच्या म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुन्हा उघडकीस आणून त्याच्यामध्ये मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। MIDC पोलीस स्टेशनला एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनलाच कार्यरत असणारे पोलीस नाईक 275 चेतन रुपनर आणि पोलीस नाईक 1266 सचिन भांगे यांना इन्फॉर्मेशन मिळाली आणि ती इन्फॉर्मेशन वर्कआउट करत करत ते कर्नाटकमध्ये पोहोचले आणि या ठिकाणी रिक्षा चोरी करणारे महाराष्ट्रातून रिक्षा चोरी करून कर्नाटकमध्ये नेऊन त्या ठिकाणी नंबर प्लेट वगैरे बदलून ही रिक्षाची विक्री करणारी गँग त्या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनच्या DB इंचार्ज आणि DB पथकाच्या हाताला लागली आणि 2 आरोपी आपण त्यामध्ये अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून 16 रिक्षा आपण जप्त केलेल्या आहेत। त्या 16 रिक्षांपैकी 10 रिक्षा या सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणजे 5 सोलापूर शहरातल्या आणि 5 सोलापूर ग्रामीणमधल्या आहेत। तर 5 सोलापूर शहरातल्या ज्या रिक्षा त्यापैकी 2 जोडबावी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, 2 गुन्हे MIDC पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि 1 गुन्हा जेरोड पोलीस स्टेशनला दाखल आहे। आणि ग्रामीणमधल्या ज्या काही 5 रिक्षा मिळालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने 2 गुन्हे बार्शी पोलीस स्टेशनला दाखल आहेत, 2 गुन्हे वळसंग पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि 1 गुन्हा मंद्रुप पोलीस स्टेशनला दाखल आहे। असा शहरातील 5 आणि ग्रामीणमधील 5 गुन्हे या ठिकाणी उघडकीस आलेले आहेत आणि उर्वरित 6 रिक्षांच्या बाबत आम्ही अजूनही तपास करत आहोत। त्याचा अजून शोध घेणं, पुढे गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे का शेजारच्या जिल्ह्यांमध्ये किंवा कर्नाटकमध्ये वगैरे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पण निश्चितच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री राजन माने साहेब, त्याचबरोबर DB इंचार्ज रोहित चौधरी साहेब यांनी खूप चांगली कामगिरी आहे। MIDC पोलीस स्टेशनमध्ये काल जे डिटेक्शन जे ऑटो रिक्षा चोरीचं झालेलं होतं, एकूण 16 ऑटो रिक्षा मिळालेल्या होत्या चोरीस गेलेल्या, त्यातील 10 ऑटो रिक्षाचे मालक मिळून आलेले होते आणि तशी काल MIDC पोलीस स्टेशन येथे माननीय DCP मॅडम वैशाली कडूकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि ह्याची पब्लिसिटी दिलेली होती आणि आज रोजी त्या पब्लिसिटी पेपरला चॅनलवर माहिती बघून इसम नामे ऋषिकेश सूर्यवंशी हे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी त्यांची रिक्षा चोरीला गेलेली असल्याचे सांगितले।
त्यावरून त्यांना ज्या पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या रिक्षा दाखवल्या त्यातील एक रिक्षा त्यांनी ओळखली व त्यांची असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे जेल रोड पोलीस स्टेशन येथे त्यांनी गुन्हा नोंद केलेला आहे. तसं जेल रोड पोलीस स्टेशनला आम्ही कळवित आहोत. आणि हे जे ऑटो रिक्षा आहे ते आज आलेले बघून त्यांचा झालेला आनंद पाहून आम्हाला खूप समाधान मिळालं. आम्ही जे एक 15 दिवस यात जे वर्कआउट केलं आमच्या अंमलदार आणि आमच्या अधिकाऱ्यांनी आणि आज जे यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं याचा खूप मोठं समाधान आहे. यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्यांनी फायनान्सचं लोन घेऊन ऑटो रिक्षा घेतलेली होती आणि ती ऑटो रिक्षा एप्रिल 22 मध्ये चोरीला गेली आणि त्यांची रोजीरोटी गेली. त्यानंतर ते मीटरचे फोटो काढणे असे प्रकारचे काम करत होते आणि त्यांचं गुजराण करत चालत होते. आणि आज त्यांना त्यांची ऑटो रिक्षा बघून मोठा आनंद झाला. हेच आमच्या कामाची पावती आहे. साधारण एप्रिलमध्ये माझी रिक्षा चोरीला गेली होती. तर मी तर व्हॉट्सअपवर मेल व्हिडिओ बघून आलो होतो इथं MIDC पोलीस स्टेशनमध्ये. तिथं असं आढळून आलं की 16 रिक्षा सापडल्यात म्हणून. त्यापैकी मला त्यांनी सांगितलं की तुमची रिक्षा कोणती आहे ओळखा. त्यानुसार मी इथं येऊन रिक्षा बघितली माझी. सदर रिक्षा माझी आढळून आली. तरी मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि माननीय राजन माने साहेबांचे आभार मानतो. त्यांच्या टीमने आता प्रयत्न करून रिक्षा माझी मिळवून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझे रोजीरोटी रिक्षा असल्याने माझे खूप हाल चालले होते. सदर मी मीटर रिडिंगचं काम वगैरे करून माझे पोट भरत होतो. माझी रिक्षा मला मिळाल्याने मला आनंद झाला आणि प्रशासनाचे मी आभार मानतो. ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस नाईक सचिन भांगे, पोलीस नाईक चेतन रुपनर, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, अमोल यादव, अश्रुभान दुधाळ, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, सचिन जाधव, मोहसिन शेख, इकरार जमादार, बागलकोट व नवनाथ लोहार यांनी बजावली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 6 ऑक्टोबरला सोलापूर दौऱ्यावर. महापालिकेच्या विविध कामांचे उद्घाटन होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची माहिती. आधारशी ई-KYC जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली. शेतकऱ्यांनी करावी ई-KYC जोडणी. जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन. मंत्र्यांचा फोन आल्याने आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर ओढावली नामुष्कीची वेळ. झडपीच्या खोक्यानंतर आता पार्क स्टेडियम गाळ्याची सील मोहीम पुन्हा थांबली. महापालिका उद्यान विभागातील कनिष्ठ लिपिक विजय जाधव निलंबित. पालिका आयुक्तांनी चालवलेल्या कारवाईच्या मालिकेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये माजली खळबळ. आणि ऑटो रिक्षा चालकच निघाला रिक्षा चोर. तब्बल 16 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आले. MIDC पोलिसांना यश. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.